नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या पेपरचं पेपर अनालिसिस. स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. चला तर बघूया आजच्या इम्पॉर्टंट न्यूज. आजची पहिली इम्पॉर्टंट न्यूज आहे विषाणूजन्य आजारामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसते. सर्दी खोकल्याने नागरिक हैराण आहेत आणि कोरोनासारख्या लक्षणामुळे ही जी भीती आहे ती अधिक झालेली आहे. आता सततच्या बदलत्या वातावरणामुळे सर्दी खोकला अशक्तपणा अशी कोरोना सदृश लक्षणे 80% अधिक रुग्णांना अन्य विषाणूजन्य आजाराचा संसर्ग झाल्याचं आढळत आहे. श्वसनाशी संदर्भात रेस्पिरेटरी सेन्सेशनल व्हायरस आरसीव्ही या विषाणूमुळे आरएसीव्ही विषाणूमुळे बाधित झालेल्याचं प्रमाण याचं निदान तज्ज्ञांनी केलेलं आहे. गेले काही दिवस ऊन पाऊस आणि कमी झालेलं तापमान असं मिश्र वातावरण असल्यामुळे अन्य विषाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव जो आहे तो तुलनेने वाढला आहे. तर तुम्हाला नक्की काय होतंय, तर आरसीएव्ही हा श्वसन प्रक्रियेशी संबंधित आजार असून त्याच्यामुळे काय होतं की रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेले रुग्ण जसे की दमा अन्य श्वसन संबंधित आजार असलेल्या रुग्णांना होण्याचा धोका अधिक असतो. खूप शिंका येणं, सर्दी खोकला, अंगदुखी, अशक्त, डोळे लाल होणं ही आजाराची लक्षणं आहेत. सध्या याचे प्रमाण वाढल्याने आपल्याला कोरोना झाल्याची भीती अनेक नागरिकांमध्ये आहे. आता याच्यामध्ये हवामानात पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे की कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पुन्हा पावसाळी वातावरण निर्माण होणार आहे. 4 ते 5 दिवस कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा काही भागात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि पावसाचा अंदाज जो आहे तो आपल्या हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यानंतर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने संकेतस्थळावर दिवाळीत वायू प्रदूषणाची आकडेवारी प्रकाशित केली आणि त्याच्यामध्ये नवी मुंबई तर साधारण श्रेणीमध्ये चंद्रपूर, मुंबई, सोलापूर, औरंगाबाद या क्षेत्राचा फटाक्यांमुळे प्रदूषित श्रेणीमध्ये समावेश होता. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी 13 ते 50% वायू प्रदूषणामध्ये वाढ झालेली आहे, असं देखील केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्यांच्या रिपोर्टमध्ये सांगितले आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की 11 महिला अधिकाऱ्यांना लष्करात कायम नियुक्ती दिली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या इशाऱ्यानंतर हा लष्कराचा निर्णय घेतलेला आहे की सर्वोच्च न्यायालयाने लष्कर आणि लष्कर प्रमुख मुकुंद नरवणे यांच्या अवमान कारवाईचा इशारा दिल्यानंतर संरक्षण दलाने 11 महिला अधिकाऱ्यांना कायम नियुक्ती देण्याची तयारी दर्शवली आहे. याच्यामध्ये आम्ही लष्कराला न्यायालयाचा आव्हान केल्याबद्दल दोषी धरत आहोत. न्यायालय तुम्हाला सावधानतेचा इशारा देत आहे. तुम्ही न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले नाही तर तुम्हाला गंभीर परिणाम भोगावे लागतील. लष्कर स्वतः अधिकार सर्वोच्च असू शकतात, पण संविधानाने प्रस्थापित केलेले न्यायालयही आपल्या अधिकारात क्षेत्रात सर्वोच्च आहे, असं त्यांनी सांगितलंय. आणि त्याच्यानंतर जे पण 11 अधिकारी आहेत त्यांच्या कायम नियुक्त्या, म्हणजे अगोदर तर महिलांचा समावेश लष्करामध्ये नव्हताच, परंतु हळूहळू जी जेंडर इक्वॅलिटी आपल्या आर्म फोर्सेसमध्ये आपल्याला दिसून येत आहे ही खरंच खूप आनंदाची गोष्ट आपल्या सर्वांसाठी आहे की एक प्रकारे सर्व क्षेत्रामध्ये भारताच्या जेंडर इक्वॅलिटी आपल्याला दिसून येते. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ग्लासगो परिषदेमध्ये सौदी अरेबिया आदी देशाचे आक्षेप झालेला आहे की कोळशाचा वापर थांबवण्यासाठी नकार. आता ही जी कॉन्फरन्स ऑफ पार्टी 26 ही ग्लासगो मध्ये जी होत आहे स्कॉटलंडमध्ये, त्याच्यामध्ये हवामान बदल विषयक जी ग्लासगो येथे सुरू असलेल्या बैठकीवेळी संमत झालेल्या जाहीरनाम्यावर मतैक्य झाले नाहीये आणि कोळशाचा वापर संपूर्णपणे बंद करण्यास अनेक देशांनी नकार दिलाय. त्याच्यामध्ये कोळशासह इतर जीवाश्म इंधनाचा वापर पूर्णपणे बंद करण्याचं आवाहन या जाहीरनाम्यात करण्यात आलंय. कोळसा जीवाश्म इंधनांना दिले जाणारं अनुदान बंद करण्यासाठी जाहीरनामाचा मसुद्यात सुचवण्यात आलं, परंतु जाहीरनाम्याच्या मसुद्यात म्हटलं जाते की कोळसा आणि इतर जीवाश्म इंधनाचा वापर बंद करून त्याला दिले जाणारे अनुदान पण बंद करावे. याआधी असा मसुदा तयार करण्यात आला, नंतर काही बदल करण्यात आला असून हा मसुदा मंजूर झाला. संबंधित देशाने कोळसा आणि जीवाश्म इंधनाचा वापर त्याच्या पळवाटा शोधून काढल्या. आता या सगळे जे ग्लासगो परिषदेमध्ये सगळी जी कॉन्फरन्स होत आहे, ऑब्व्हियसली आपले कार्बनचं जे उत्सर्जन आहे ते दिवसेंदिवस वाढत आहे. एका प्रस्तावित निर्णयात असं म्हटलं की पृथ्वीचं तापमान आधीच 1.1 सेल्सिअसने वाढले असून परिणाम आता सर्व भागात दिसत आहेत. पॅरिस करारानुसार तापमान वाढ 2 अंश खाली ठेवण्याचे प्रयत्न करण्यात सांगण्यात आले होते, पण खरं तर तापमान वाढ मर्यादा 1.5 अंश सेल्सिअस असावी असं सांगण्यात आलं. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन 2030 पर्यंत 2010च्या तुलनेत 45% कमी करणं गरजेचं आहे, असं एक रिपोर्टमध्ये कार्बन उत्सर्जनाची चिंता व्यक्त केलेली आहे. आता संयुक्त राष्ट्राच्या हवामानविषयक संस्थेने जीवाश्म इंधने निर्यात करणाऱ्या देशांना घालून देण्यात येणाऱ्या अटीबाबत कठोर वाक्यरचनेत बदल केलाय. जीवाश्म इंधनाचा सातत्याने वापर हा जागतिक हवामान बदल आणि तापमान वाढीस कारण असून गेले 2 आठवडे बैठकीत तोच मुद्दा चालू आहे. वैज्ञानिक 2015 मधील पॅरिस करारातील तरतुदीमधील
उद्दिष्टात लवकरात लवकर साध्य करण्यात मदत दर्शवले होते, पण पॅरिस करारात जागतिक तापमानात 1.5 सेल्सिअसने कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवते. जीवाश्म इंधनाचा वापर बंद करण्याच्या मुद्द्यावर बरीच चर्चा होत असली तरी राजकीय संवेदनशील मुद्दा असून कोळशाचा वापर बंद केल्यास हळूहळू तेल आणि वायू यांना देखील लक्ष्य करण्यात येणार आहे. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी गरीब देशांना श्रीमंत देशांनी मदत करणं गरजेचं आहे आणि 2020 पर्यंत त्यांनी $100 अब्ज इतकी वार्षिक मदत करणे गरजेचं आहे. पण उद्दिष्ट पूर्ण करणे आलं नाही. त्यांचं डेव्हलपिंग जे नेशन्स आहेत त्यांना डेव्हलप नेशन्स मदत करणं गरजेचं आहे ग्रीन क्लायमेट फंड अंतर्गत. परंतु ती 10 अब्जची मदत जी आहे ती अद्याप झालेली नाहीये. त्यामुळे विकसित देशांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. या मुद्द्यावर ताज्या मसुद्यात चिंता व्यक्त केलेली आहे. श्रीमंत देशांनी गरीब देशांना तंत्रज्ञान हस्तांतर आणि आर्थिक मदत द्यावी असे सांगण्यात आले होते आणि हवामान बदलामुळे होणाऱ्या घटनांच्या बदलात भरपाई करावी. ही कशामुळे सांगण्यात आली होती की जे इंडस्ट्रियलिस्ट ऑलरेडी इंडस्ट्रियलायझेशन झालेलं आहे डेव्हलप कंट्रीजमध्ये. ओके, तर जे कंट्रीज त्यांचं इंडस्ट्रियलायझेशनच्या फेजमध्ये आहेत, जसे डेव्हलपिंग कंट्री त्या औद्योगिकरणाच्या फेजमध्ये आहेत, त्यांना एक प्रकारे तुम्ही मदत करा. कारण त्यांचा जो कार्बन उत्सर्जन आहे ते कमी करत आहे. तुम्ही ऑलरेडी खूप कार्बन उत्सर्जन केलंय, तर एक प्रकारे कॉम्पन्सेशन त्यांना तुम्ही द्या, जेणेकरून त्यांची अर्थव्यवस्थेला ते जे अद्याप टेक्नॉलॉजी आहे त्याला एक मॅच करण्यात मदत होती. आणि अद्याप जे आहे की ग्लासगो परिषदेमध्ये एक जे पण आहे की कन्सेन्ससवर एका पोहोचले नसल्यामुळे उपाययोजना होत नसल्यामुळे वैज्ञानिक आणि कार्यकर्ता यांची सगळ्यांनीच एक प्रकारे चिंता व्यक्त केलेली आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की अमेरिकेच्या पत्रकाराला म्यानमारमध्ये तुरुंगाची शिक्षा दिलेली आहे. की म्यानमारच्या लष्करी राजवटीने मे महिन्यापासून ताब्यात घेतलेला अमेरिकन पत्रकार डॅनी फेन्स्टर यांना दहशतवाद आणि देशद्रोह अशा विविध आरोपासाठी 11 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. डॅनी फेन्स्टर हे फ्रंटियर म्यानमार या ऑफलाईन नियतकालिकेचे व्यवस्थापिक संचालन होते. त्यांच्यावर बेकायदा संघटनाशी संपर्क तसेच व्हिसा संबंधित नियमाचे उल्लंघन केल्याप्रमाणे दोषी आढळलेले आहेत. त्याच्यामुळे अमेरिकेच्या पत्रकाराला म्यानमारमध्ये तुरुंगाची शिक्षा ठोठावलेली आहे. ऑब्व्हियसली ही जी घटना आहे ते अमेरिका आणि म्यानमारचे जे रिलेशन्स आहेत ते स्पॉइल करू शकते. ओके, देन नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की देशाला धोका पोहोचवण्यासाठी नागरी समाजाच्या वापराची शक्यता. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांची भीती की युद्धाची नवी सीमा नागरी समाज असून वापर करून देश हिताला धोका पोहोचवला जाऊ शकतो अशी भीती जी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी व्यक्त केली आहे. की भारतीय पोलीस सेवेतील जे IPS प्रशिक्षणार्थी आहे त्यांच्या 73व्या तुकडीच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. हा कार्यक्रम हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीमध्ये चालू होता. आता याच्यामध्ये युद्धजन्य कारवाईच्या नवीन आघाडीमध्ये नागरी समाज आहे आणि सध्या राजकीय आणि लष्करी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी युद्ध प्रभावी साधन बनलेली आहेत, परंतु ती खूप महागडी असतात किंवा परवडणारी नसतात. शिवाय त्यांच्या निर्णयाबाबत ही अनिश्चितता असते. परंतु आता एखाद्या राष्ट्राच्या हिताला धोका पोहोचवायचा असेल तर नागरी समाज उद्ध्वस्त केला जाऊ शकतो, त्यात फूट पाडली जाऊ शकते, त्याचा गैरवापर केला जाऊ शकतो. एखाद्या देशाची अंतर्गत सुरक्षा व्यवस्था कोलमडली तर तो देश महान बनू शकत नाही. लोक सुरक्षित नसतील तर प्रगती करू शकत नाहीत. स्वाभाविकपणे देशही कधी पुढे जाऊ शकत नाही असं मत त्यांनी मांडलेलं आहे. केवळ देश उभारण्यासाठी दृष्टिकोन नाही तर राष्ट्रीय सुरक्षेसाठी दृष्टिकोनातून लोकसेवा हीच मोठी सेवा आहे असा संदेश देखील याच्यामध्ये त्यांनी कॉन्फरन्समध्ये बोलताना दिलेला आपल्याला दिसतो. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की दिल्लीतील प्रदूषणकारी घटकात 6 पट वाढ झालेली आहे. धूर, धुके आणि मळप या 3 घटकांनी दिल्लीकरांनी वेढलेले अनेक फुफ्फुसे निकामी करणारं PM 2.5 हे अत्यंत घातक धुलीकणाचं प्रमाण हे 400 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटरवर पोहोचलेलं आहे आणि 2-3 दिवसापासून राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रातील किमान तापमान 13° पर्यंत खाली आल्याने जमिनीलगत वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे हवेची गुणवत्ता आणखीही खराब झालेली आहे. आणि या प्रदूषित हवेमुळे आकाशात तांबडे पट्टे दिसत आहेत. कोंदट वातावरणामुळे श्वास कोंडू लागलेला आहे आणि एअर क्वालिटी इंडेक्सचं प्रमाण जवळजवळ 411 वर पोहोचलेलं आपल्याला दिसतंय. म्हणजे जवळजवळ 400चे आकडा देखील एअर क्वालिटी इंडेक्सने पार केलेला आहे. म्हणजे खूप डेंजरस असं जे एअर क्वालिटी झालेली आहे दिल्लीमध्ये, श्वास घ्यायला देखील तेथे त्रास होत आहे. नेक्स्ट सॅटरडे मध्ये जे बुक्स लिहिलेले आहेत त्याचं एक पेज येतं, त्याच्यामध्ये एन इकॉनॉमिस्ट अँड होम अँड अबोम. आता याच्यामध्ये जे हे पुस्तक आहे एन इकॉनॉमिस्ट ॲट होम अँड अब्रॉड, हे पुस्तक जे आहे हे वाजपेयीचं एक संकलन आहे. व्यक्तिगत आयुष्यातील प्रसंग सांगताना पंतप्रधान म्हणून अटल बिहारी वाजपेयी, अर्थमंत्रीचं डॉक्टर मनमोहन सिंग यांचं सहकारण कौतुक करतायत असं शंकराचार्य लिहितायत. या पुस्तकामध्ये व्यक्तिगत त्याचे अनुभव
सांगितलेले आहेत. आणि प्लस त्यांनी जे 1991चा रिफॉर्म आहे, LPG रिफॉर्म, याच्यामध्ये जो मनमोहन सिंगचा जो वाटा होता याच्याबद्दल यांचं कौतुक या केलेल्या पुस्तकात दिसतंय. नेक्स्ट बुक पब्लिश झालेला आहे माइंडस्फिक, माइंड अँड के, केम्ब्रिज अँटालिक्टा प्लाटो वर्ल्ड बुक. हे कुणी लेखक आहेत? क्रिस्तोफर विली. याच्यामध्ये फेसबुक सारखी समाज माध्यम दृष्टी प्रवृत्तांना खतपाणी कसं घालतात, फॅशन आणि दहशतवाद, त्याच्यानंतर अनेक मुद्दे, म्हणजे आपण निबंधाला असे अनेक मुद्दे लिहू शकतो, आणि जे सोशल मीडियाचे दुष्परिणाम आहेत असे अनेक मुद्दे याच्यामध्ये आपल्याला आलेले आपल्याला दिसतात. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे जी आपण काल पण कव्हर केली होती की सर्वसामान्यांना रोखे बाजारात गुंतवणुकीचा जो मार्ग आहे तो सुलभ झालेला आहे. पंतप्रधानाच्या हस्ते 2 ग्राहक केंद्रित सुविधाचे उद्घाटन झालेले आहे. सामान्य गुंतवणूकदारांना भांडवली बाजारात सहभाग वाढवण्यासाठी मदतकारक 2 ग्राहक केंद्रित सुविधाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी आभासी पद्धतीने केले. कोणाही मध्यस्थाविना थेट जी सरकारी रोख्याची गव्हर्नमेंट सिक्युरिटी आहे त्याची खरेदी विक्री आताचा मार्ग खुला झालेला आहे. पहिल्यांदा काय होतं की प्रायमरी डीलरचा एक कन्सेप्ट होता की प्रायमरी डीलर एक मध्यस्थी ऍक्ट करायचा, की तो जो आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून जे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज घ्यायचा आणि नंतर तो मार्केटमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा, राईट. म्हणजे हे इंटरमिडिएटरी जे आहेत, हे इंटरमिडिएटरी याच्यामध्ये त्यांनी हा जो कन्सेप्ट आहे की इंटरमिडिएटरी त्याच्यामध्ये नसेल, डायरेक्टली गव्हर्नमेंट सिक्युरिटीज जे आहेत खरेदी विक्री कोणत्याही मध्यस्था विना करता येतील. आणि हा मार्ग खुला करणारी रिझर्व्ह बँकेची थेट किरकोळ गुंतवणूक म्हणजे रिटेल डायरेक्ट योजना चालू झालेली आहे. ज्याच्यामध्ये ग्राहकाच्या वित्तीय सेवा विषयक तक्रारीच्या निवारणासाठी एक देश एक लोकपाल, 1 नेशन 1 ओबड्समन या धाडणीची एकात्मिक लोकपाल योजना, या 2 योजना रिझर्व्ह बँकेने चालू केल्या. रिझर्व्ह बँकेच्या या दोन्ही योजनाचा लाभ काय होणार आहे की फायनान्शियल इन्क्लुजन म्हणजेच आर्थिक समावेशता आणि गुंतवणुकीला म्हणजे इन्व्हेस्टमेंटला एक प्रकारे चालना देतील. शिवाय गुंतवणुकीची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढवतील. सर्वसामान्य गुंतवणूकदाराला थेट गुंतवणूक करण्यासाठी सरकारी रोख्याची मोठी बाजारपेठ खुली झाल्याने सामान्याच्या सहभागाने सरकारी रोख्याची बाजारपेठ विस्तारण्यास मदत होईल असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केलाय. मध्यवर्ती बँकेकडून नियमन केल्या जाणाऱ्या संस्थांविरुद्ध ग्राहकाच्या तक्रारीशी आणि निराकरणाची यंत्रणा अधिक सशक्त बनवण्याचे उद्दिष्ट देखील एकात्मिक लोकपाल योजनामध्ये पुढे आलेले आहे. एक राष्ट्र एक लोकपाल हे तत्व वास्तवात उतरलेलं आहे. आणि G-SEC मध्ये थेट गुंतवणुकीचा मार्ग झाल्यामुळे रिटेल डायरेक्ट योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य गुंतवणूकदारांना रिझर्व्ह बँकेकडे सरकारी रोखे खाते निशुल्क सुरू करता येऊ शकतो. हे खाते माध्यमातून गुंतवणूकदाराला सरकारी रोखे, ट्रेझरी बिल, राज्य विकास कर्ज, सार्वभौम सुवर्ण रोख्याच्या गुंतवणूक करता येतील. या योजनेमुळे जागतिक स्तरावर मूठभर देशामध्ये सरकारी रोख्यामध्ये सर्वसामान्यांना थेट गुंतवणुकीला परवानगी असणारा भारत हा एकमेव देश ठरलेला आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट सेंटेन्स की सरकारी रोख्यामध्ये सर्वसामान्यांना थेट गुंतवणुकीला परवानगी देणारा भारत हा जगातील एकमेव देश ठरलेला आहे. ओके, चला तर मग PIBच्या काही इम्पॉर्टंट आपण न्यूज बघूया. त्याच्यामध्ये बिरसा मुंडा जयंती टू बी सेलिब्रेटेड ॲज अ जयंती ऑफ गौरव उत्सव. आता याच्यामध्ये बिरसा मुंडा आपल्याला सगळ्यांना माहित असेल की ट्रायबल मुवमेंट इन द कॉलनिकल इंडिया. द युनियन कॅबिनेट ने डिसाइडेड टू डिक्लेअर November 15 जयंती गौरव दिवस मार्क्स बर्थ एनिव्हर्सरी ऑफ रिवर्ड ट्रायबल लीडर फ्रीडम फायटर बिरसा मुंडा. आता बिरसा मुंडाचा जो आहे तो इंडियन ट्रायबल फ्रीडम फायटर आहे, रिलिजियस लीडर आहे आणि फोक हिरो आहे, हु बिलॉंग टू मुंडा ट्राइब्स बिलॉंग आहे. He spearheaded the tribal religion Miliheran movement that arose in the Bengal presidency now Jharkhand in the late 19th century during British Raj. ब्रिटिश राजच्या विरुद्ध जो आवाज उठवला होता बिरसा मुंडेने आणि त्यांच्या काळात जी ट्रायबल मुवमेंटचा लीडर होता तो बिरसा मुंडा होता. त्यामुळे 15 नोव्हेंबर हा दिवस जो आहे तो त्याच्या आठवणीमध्ये फ्रीडम फायटर जो आहे त्याच्यामुळे जयंती गौरव दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. आता याच्यामध्ये तर आपण बघितलं तर बॉर्न इन November 15, 1875, बिरसा स्पेंड मच ऑफ द चाइल्डहुड फ्रॉम मूव्हिंग वन विलेज टू अनदर विथ हिज पॅरेंट. ही बिलॉंग टू द मुंडा ट्राइब इन द छोटा नागपूर प्लॅटू एरिया. He received early education in Salga under the guidance of teacher Jaipal Nag. On the recommendation of Jaipal Nag, Birsa converted Christianity in order to join German mission school. He however opted to school after the few years. Then new faith Birsite against religious conversion. The impact of the Christianity was felt why he came to relate the religion later. Having gained awareness, British colonial ruler efforts to missionary to convert tribal into Christianity. म्हणजे ज्या काळात
ब्रिटिशांच्या काळात जे कन्व्हर्जन केलं होतं, फोर्सफुल कन्व्हर्जन केलं जात होतं ख्रिश्चनिटीमध्ये, त्या गोष्टीची भनक जी आहे ती बिरसा मुंडाला लागली, की स्वतः ते कन्वर्ट झाले होते आणि जर्मन स्कूल मध्ये त्यांनी एज्युकेशन घेतलेलं होतं. त्यानंतर त्यांना ब्रिटिशची जी खरी पॉलिसी आहे ती कळाली. बिरसा स्टार्टेड फेथ इन बिरसाइड. सून मेंबर्स ऑफ मुंडा, म्हणजे स्वतःचा रिलिजन त्यांनी एक इस्टॅब्लिश केला. सून मेंबर्स ऑफ द मुंडा अँड ऑर्गन कम्युनिटी स्टार्टेड जॉईन बिरसाइड सेक्ट्स. ही टर्न इन टू चॅलेंज ब्रिटिश कन्व्हर्जन ऍक्टिव्हिटी. म्हणजे त्यांनी जे ब्रिटिश जे आहे ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत ख्रिश्चनिटीच्या, तुम्ही ख्रिश्चन लोकांना कन्वर्ट वगैरे करतायत, तर त्याला चॅलेंज करून स्वतःचाच एक सेक्ट निर्माण केला आणि स्वतःलाच एक देव म्हणून बिरसा मुंडा समजत होता. धरती आबा, मी धरती आबा आहे, द फादर ऑफ अर्थ. मुंडाज इज कॉल्ड ॲज धरती आबा, म्हणजे त्यांची स्वतःची ट्राईब जी आहे मुंडाची, ती धरती आबा फादर ऑफ अर्थ मानली जात होती. आणि त्याच्यामध्ये उल्गुन जी मुवमेंट आहे, ग्रेट टमल्ट अँड उल्गुन वॉज मुवमेंट स्टार्टेड बाय बिरसा मुंडा अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन अँड डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट ट्रायबल बाय लोकल ऑथॉरिटी. जे लोकल ऑथॉरिटीज आहेत त्याच्यामध्ये जो भेदभाव ट्रायबल लोकांसोबत होत होता त्याच्या अगेन्स्ट उल्गुन ही मुवमेंट काढली होती. ऑल्दो द मुवमेंट फेल्ड, इट डिड नॉट रिझल्ट छोटा नागपूर टेनन्सी ऍक्ट विच फॉरबेड द ट्रायबल्स लँड पासिंग टू नॉन ट्रायबल, प्रोटेक्टिंग देअर लँड राईट्स फॉर द फोर्सिबल फ्युचर. म्हणजे त्या काळात जे लँड राईट्स होते ट्रायबल लोकांचे ते फेल होऊ नयेत त्याच्यासाठी बिरसा मुंडाने फाईट केली. परंतु तरी त्याची फाईट जी आहे ती यशस्वी झाली नाही. छोटा नागपूर म्हणजे टेनन्सी जे ऍक्ट होते त्याच्यामध्ये ट्रायबल लँडचे जे प्रोटेक्शन होतं ते कमी झालं आणि लोकल लोकांना देखील ट्रायबलची लँड मिळू लागली. देन जे ब्रिटिशच्या विरुद्ध जी मुवमेंट त्यांनी केली होती त्याच्या अगेन्स्ट ब्रिटिशांनी काय केली, केस केली. सो दॅट बिरसा मुंडा वॉज अरेस्टेड बाय ब्रिटिश पोलीस वाईल ही वॉज स्लीपिंग विथ द ट्रायबल गोरिला आर्मी इन द फॉरेस्ट ऑफ चरखापूर. आणि बिरसा मुंडाची जी ऍक्शन आहे ती नॅशनल मुवमेंटच्या हिशोबाने जे ब्रिटिश सरकार विरुद्ध त्यांनी जो ऍक्ट दिला, मुंडा ट्राईब एकत्र करून ब्रिटिशांना फाईट दिली, तर त्याच्यामुळे त्याची जी आठवण आहे ती नॅशनल मुवमेंटमध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन हे खरंच एक अविस्मरणीय मानलं जातं. त्याच्यामुळेच नॅशनल गौरव दिवस जो आहे 25 नोव्हेंबरला साजरा केला जाणार आहे. ओके, नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे मिनरल कन्झर्वेशन अँड डेव्हलपमेंट अमेंडमेंट रूल 2021. आता याच्यामध्ये काय आहे की it is under the section of 18 of the Mines and Mineral Development Regulation Act 1957. आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा अमेंडमेंट केली की माइन्स अँड मिनरल डेव्हलपमेंट रेग्युलेशन ऍक्ट जो 1957 होता, तर मिनिस्ट्री ऑफ माइन्स हॅज नोटिफाईड मिनरल कन्झर्वेशन डेव्हलपमेंट अमेंडमेंट रूल 2021. याच्यामध्ये त्यांनी सुधारणा केलेली आहे 1957च्या ऍक्ट मध्ये. तर अमेंडमेंट काय बोलते की MCDR हॅव बीन फ्रेम्ड अंडर सेक्शन 18 जे आहे त्याच्यामध्ये काय काय रूल्स चेंज केले आहे. इट एम टू प्रोव्हाइड रूल्स रिगार्डिंग कन्झर्वेशन ऑफ मिनरल्स, म्हणजे जे पण आपल्याकडे मिनरल्स आहेत त्याचं कन्झर्वेशन कशा पद्धतीने करायला पाहिजे, सिस्टमॅटिक अँड सायंटिफिक मायनिंग कशा पद्धतीने करायला पाहिजे, डेव्हलपमेंट मिनरल्सचे कशा पद्धतीने करायला पाहिजे फॉर द प्रोटेक्शन ऑफ एन्व्हायरमेंट. त्याच्यानंतर की हायलाइट्स या अमेंडमेंटच्या आहेत की डिजिटल मॅपिंग, ड्रोन इमेजिंग अँड सॅटेलाइट इमेजिंग, म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर मायनिंग मध्ये कशा पद्धतीने आपल्याला वाढवता येईल याचा या अमेंडमेंटमध्ये समावेश केलेला आहे. All plans and the section related to mines shall be prepared by the combination of digital global positioning system or the total station by the drone survey. And second one is the drone imaging. Lessors the having annual exhibitions plan of the A1 million tons and more having leased of the 50 hectare and more required to submit drone survey images lease based area 100 meters outside the lease boundary every year. म्हणजे ते ड्रोन इमेजिंग, डिजिटल मॅपिंग याद्वारे एक प्रकारे रिसर्च केला जाणार की कुठे मिनरल्स जास्त आहेत, मायनिंग आपण कुठल्या इफेक्टिव्हली पद्धतीने करू शकतो या गोष्टीसाठी. देन सॅटेलाइट इमेजिंग, अदर लिसेस सबमिट हाय रेझोल्युशन सॅटेलाइट इमेज ऑब्टेन बाय कॅट्रोसॅट 2. आता हा जो कॅट्रोसॅट 2 सॅटेलाइट जो असतो तो अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट आहे आणि या अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइटचं जी आहे, अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट काय करणार की जे इमेजेस गेन करणार रिलेटेड टू अर्थ, त्याच्यामुळे काय होणार की हाय रेझोल्युशन सॅटेलाइटच्या इमेजेस म्हणजे क्लिअर कट इमेजेस जे आहेत ते मायनिंगसाठी हेल्पफुल ठरतील आणि ह्याच अमेंडमेंट याच्यामध्ये आपल्याला केलेल्या दिसतात. Step will not only improve the mine planning practice, security, safety in the mine, but also ensure better supervision of the mining operation. म्हणजे इलिगल मायनिंग देखील कुठं केली जाऊ नये की जब सपोज गव्हर्नमेंट ऑथॉरिटी शिवाय दुसरे लोक जे मायनिंग करतात, मिनरल्सचा यूज करतात इलिगल, तर तो मायनिंगचा यूज म्हणजे यूज थांबवण्यासाठी देखील पेनाल्टी जी आहे, पेनाल्टीच्या प्रोव्हिजन्स याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. पेनाल्टी प्रोव्हिजन इन द रूल हॅव बीन रॅशनलाइज्ड. अमेंडमेंट इन द रूल कॅटेगराइज्ड व्हायोलेशन ऑफ द रूल्स अंडर द फॉलोइंग मेजर हेड्स: मेजर व्हायोलेशन, मायनर व्हायोलेशन अँड डिस्क्रिमिनेशन ऑफ द रूल्स. याच्यानुसार वेगवेगळ्या पेनाल्टीज याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत. याच्यानंतर एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीसाठी याच्यामध्ये सुधारणा केलेली आहे की अलाउड एंगेजमेंट ऑफ द पार्ट टाइम मायनिंग इंजिनियर,
part-time geologist for the small mine, which will be ease the compliance burden of the small miner. Diploma in the mining and mine serving is added qualification for full-time mining engineer. म्हणजे कशामध्ये की डिप्लोमा इन मायनिंग एक नवीन सेक्टर चालू केला जाणार आहे आणि एंगेजमेंट पार्ट टाइम जे मायनिंग इंजिनियर आहेत आणि पार्ट टाइम जिओलॉजिस्ट आहेत त्याचा समावेश देखील जास्तीत जास्त एम्प्लॉयमेंट जनरेशन याच्यामध्ये केली जाणार आहे आणि मायनिंग विभागाचे तज्ज्ञ म्हणून त्यांची नेमणूक करून जास्तीत जास्त मायनिंग रिलेटेड सुधारणा आपण करू शकू. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे अर्थ फर्स्ट लँडमास इमर्ज इन द सिंघूम. आता याच्यामध्ये पहिला जो लँडमास आहे न्यू स्टडी चॅलेंज द वाइडली एक्सेप्टेड व्ह्यू दॅट कंटिनेंट रोज फ्रॉम ओशन 2 बिलियन इयर अगो. सिंघूम डिस्ट्रिक्ट जो आहे झारखंडचा हा छोटा नागपूरचा डिव्हिजन आहे. इज वन ऑफ द लीडिंग प्रोड्युसर ऑफ कॉपर इन इंडिया. म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात जास्त कॉपर प्रोड्यूस होतं सिंघूम डिस्ट्रिक्ट ऑफ झारखंड. झारखंड जर बघितलं तर सगळ्या एक प्रकारे भारतामध्ये सगळ्यात जास्त पद्धतीने कॉपर, आयर्न, कोळसा या अनेक जे आहेत याचे सोर्सेस जे आहेत रॉ मटेरियलचे आपल्या झारखंडमध्ये सापडतात. द फर्स्ट लँडमास टू बी इमर्ज. द स्टडी सजेस्ट दॅट द अर्लिएस्ट कॉन्टिनेंटल लँडमास टू बी इमर्ज हॅव बीन झारखंड सिंघूम रिजन. Scientists have found that the sandstones in the Singham geological signature, ancient river channel, tidal plains, beaches of the 3.2 billion year old, to they somewhat represent the earliest crust exposed to air. म्हणजे पहिला हा क्रस्ट सापडला असावा पृथ्वीवरती असं सांगण्यात येत आहे. आता याच्यामध्ये सेडिमेंटरी रॉक्स जे आहेत त्याच्यामध्ये ग्रेनाइट दे ट्राय टू फाइंड आउट द एजेस अँड देअर कंडिशन टू बी फॉर्म. म्हणजे त्याच्यामध्ये एज काय आहे ग्रेनाइटचं, कंडिशन कशा पद्धतीचे आहे ते फॉर्म होणार आहे. दे फाउंड द एजेस बाय अनालायझिंग युरेनियम लीड कंटेंट टायनी मिनरल्स की याच्यामध्ये युरेनियम कसं आहे अनेक जे इथे याच्यामध्ये सापडतं युरेनियम कॉपर याच्यामध्ये अनेक रिसर्च याच्यावर केले जाणार आहेत. These rocks are 3.1 billion years ago and were formed ancient river beaches. म्हणजे जे पण सिंघम मध्ये जे सापडलेले आहेत रॉक्स तसेच ग्रेनाइट्स युरेनियमचा अभ्यास केला जात आहे आणि सगळ्यात जास्त प्रोड्युसर कॉपरचा आहे. दिस वन ऑफ द इम्पॉर्टंट न्यूज. ओके, नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे की चारधाम रोड प्रोजेक्ट. आता चारधाम रोड प्रोजेक्ट जो बनवला जाणार आहे त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटचे काय काय इश्यूज आहेत. आता इथे बघा की यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ हे जे प्रोजेक्ट्स आहेत बद्रीनाथ आणि हे जे जोडले जाणार आहेत धाम हे सगळे धाम जे आहेत विविध रूट्सने जोडले जाणार आहेत. इट नीड्स टू डिफेन्स अँड एन्व्हायरमेंट टू बी बॅलन्स्ड अँड न्यूस्ड अप्रोच रिक्वायर्ड सुप्रीम कोर्ट वाईल हिअरिंग अपियर अगेन वाइडनिंग रोड्स ऑफ उत्तराखंड हिल्स ऑफ द चारधाम प्रोजेक्ट. म्हणजे उत्तराखंड हिलच्या अंतर्गत जे रोड्स वाढवले जात आहेत चारधाम प्रोजेक्टसाठी त्याच्यासाठी तुम्हाला एन्व्हायरमेंटचा क्लिअरन्स पाहिजे. व्हॉट इज चारधाम इज अ सेट ऑफ 4 पिलग्रिमेज साइट्स इन द इंडिया. इट इज बिलीव्ड टू बी विजिटिंग दिस साइट हेल्प टू अचीव्ह मोक्षा. म्हणजे हिंदू रिलिजन मध्ये या 4 साइटला तुम्ही व्हिजिट केलं तर तुम्हाला मोक्षा गेन होतो. त्या 4 साइट कोणत्या आहेत बद्रीनाथ, द्वारका, पुरी आणि रामेश्वरम. आता हे हायवे प्रोजेक्ट जे आहेत चारधाम हायवे प्रोजेक्ट कनेक्ट्स 4 हिमालयन श्राइन्स गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ या 4 जागांना जोडतात. हा जवळजवळ 899 किलोमीटरचा रोड आहे जो डेहराडूनला बॉर्डन करतो. ओके, द सुप्रीम कोर्ट फाउंड टू हाय पॉवर्ड कमिटी टू एक्झामाइन द इश्यू टू रिपोर्ट्स आफ्टर मेंबर डिसॅग्रेगेट आयडल विड्थ ऑफ द हिल रोड्स. म्हणजे जे हिल रोड्स आहेत आणि डिफॉरेस्टेशन जे पद्धतीने होत आहे या रोडसाठी तसेच विविध एक प्रकारे डम्पिंग होत आहे की ब्लास्टिंग, कटिंग ट्रीज, इन्क्रीजिंग वल्नरेबिलिटी, लँडस्लाइड, फ्लॅश फ्लड अशा अनेक इश्यूज याच्यामध्ये घडत आहेत एन्व्हायरमेंटचे. त्या संबंधित एक प्रकारे तुम्हाला जर हायवे प्रोजेक्ट करायचा असेल तर त्याच्याबरोबरच आपण नेचरचं कन्झर्वेशनला बॅलन्स करून ही गोष्टी केल्या पाहिजेत. या कॉन्ट्रोवर्सी याच्यामध्ये रेज होत आहेत चारधाम प्रोजेक्टच्या वेळेस. आणि याच्यामध्ये आता हा जो रोड बनला ते एक डिफेन्स अँगलने देखील चारधाम प्रोजेक्टचा रोड युटिलाइज होऊ शकतो की याच्यामध्ये जे आर्मीज आहेत पहिल्यांदा जे हिल आणि टेरेनवरून त्यांना जावं लागत होतं त्याच्यामध्ये त्यांना एक प्रकारे रोडवरून ऍक्सेसिबिलिटी एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रामध्ये पोहोचण्यासाठी मिळेल आणि एक प्रकारे डिफेन्सच्या अँगलने सिक्युरिटी आपली वाढू शकते. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की मुंबई कर्नाटका रिजन रिनेम्ड ऍज अ किटूर कर्नाटका. आता जो कर्नाटका रिनेम्ड ऍज अ मुंबई कर्नाटका रिजन कन्सिस्टिंग 7 डिस्ट्रिक्ट ऑफ कितूर कर्नाटका, ईस्ट वाईल मुंबई कर्नाटका रिजन उत्तरा कन्नडा, बलगावी, धारवाड, विजयवाडा, बालकोटे, गडक आणि हवेली डिस्ट्रिक्ट याच्यामध्ये होत आहे. त्याच्यामध्ये रिझन काय आहे की चेंज करण्याचं मुंबई कर्नाटका रिजनचं, तर कर्नाटका गव्हर्नमेंट हॅज मेन टू डिसोसिएट इटसेल्फ एनी टाईज विथ द प्रेसिडेन्सी कॉलनिकल एरिया. जे पण ब्रिटिश काळात जे पण नाव वगैरे दिलं होतं ते आम्ही चेंज करतोय आणि याच्यामध्ये जे आहेत की बेळगाव आणि महाराष्ट्राचे जे इश्यू आहेत बॉर्डरचे त्याला एक प्रकारे डिसलिंक करण्यासाठी त्यांनी नाव चेंज केलेलं आहे. क्लेम्स काय
म्हणजे महाराष्ट्राने याच्याबाबत काय वक्तव्य केलं आहे की महाराष्ट्र स्टेट क्लेम टू एरिया 7,000 किलोमीटर अलॉंग द बॉर्डर ऑफ कर्नाटका. म्हणजे महाराष्ट्राचा क्लेम आहे की बेळगाव जो आहे तो महाराष्ट्राचा पार्ट आहे. बेलगावी, उत्तर कन्नडा, बिदर, गुलबर्गा, टाउन्स ऑफ बेलगावी ही अनेक विलेज त्याच्यामध्ये आहेत. आणि महाराष्ट्र वॉन्ट टू अनेक्स ऑल दिस एरिया ईस्ट वाईल बॉम्बे प्रेसिडेन्सी मल्टीलिंग्वल प्रोव्हिन्सेस. म्हणजे बॉम्बे प्रेसिडेन्सी जेव्हा ब्रिटिश काळात होती त्याच्या वेळेस कर्नाटका डिस्ट्रिक्ट, विजयपुरा, बेलगवा हे अनेक रिजन्स जे आहेत त्याच्यामध्ये समाविष्ट होते. पण स्टेट रिऑर्गनायझेशन ऍक्ट जो आहे 1956चा त्याच्यामध्ये बेलगावी आणि 10 तालुकेज जे आहेत बॉम्बे स्टेट ऑफ पार्ट त्याच्यामध्ये पार्ट आहेत आणि त्याच्यामध्ये मैसूर स्टेट देखील त्याचा पार्ट आहे. आता याच्यामध्ये सुप्रीम कोर्टमध्ये केसेस पेंडिंग आहेत की सक्सेसिव्ह गव्हर्नमेंट द महाराष्ट्र हॅव डिमांडेड इन्क्लुजन विथ द स्टेट क्लेम द कर्नाटका. म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटकाचे जे बॉर्डर डिस्प्युट्स आहेत की याच्यामध्ये हे विलेज इन्क्लूड करा वगैरे, तर ते अजून पेंडिंग आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे प्रिव्हिलेज मोशन. प्रिव्हिलेज मोशन काय आहे? द चीफ व्हीप ऑफ द लार्जेस्ट पार्टी इन द ऑपोजिशन इन द राज्यसभा. व्हीप जो आहे, व्हीप म्हणजे काय की जो पार्टीला डिसिजन देतो. व्हीपचं काम काय? ही कॉन्स्टिट्युशनल बॉडी नाहीये, एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे. त्याच्यामध्ये पार्टीचे जे डायरेक्शन ठरवते की पार्टीला काय पद्धतीने वागलं पाहिजे, सगळ्या मेंबर्सला काय पद्धतीने वागलं पाहिजे, हे सगळं व्हीप ठरवतात. व्हीपच्या डायरेक्शन नुसार वोटिंग केली जाते. एकत्रितपणे त्या पार्टीच्या मेंबर्सला बांधण्याचं काम हे व्हीप करतो. आता हा चीफ व्हीप ऑफ द लार्जेस्ट पार्टी जो आहे ऑपोजिशनचा, त्यांनी एक प्रिव्हिलेज मोशन रन केलेली आहे अगेन्स्ट द कल्चरल मिनिस्टर फॉर अपॉइंटमेंट ऑफ द चेअरपर्सन ऑफ द नॅशनल मॉन्युमेंट ऑथॉरिटी. ज्यांनी कल्चरल मिनिस्टरच्या विरुद्ध एक अपॉइंटमेंट जी केलेली आहे चेअरपर्सनची नॅशनल मॉन्युमेंट ऑथॉरिटी, त्याच्याविषयी प्रिव्हिलेज मोशन रन केलेली आहे. आता हे पार्लिमेंटरी प्रिव्हिलेज काय आहे? पार्लिमेंटरी प्रिव्हिलेज रेफर्स राईट अँड इम्युनिटी एन्जॉय बाय लेजिस्लेटर. म्हणजे जे लेजिस्लेचर राईट्स आणि इम्युनिटीज एन्जॉय करतात त्याला प्रिव्हिलेजेस असं म्हणतात. लेजिस्लेचर आर ग्रँटेड प्रोटेक्शन अगेन्स्ट सिव्हिल आणि क्रिमिनल ॲबिलिटी. म्हणजे लेजिस्लेचरला एक प्रकारे सिव्हिल केसेस आणि क्रिमिनल केसेस बद्दल लायबिलिटी बद्दल प्रोटेक्शन आहे फॉर ऍक्शन डन अँड स्टेटमेंट मेड इन द कोर्स ऑफ देअर लेजिस्लेचर ड्युटी. लेजिस्लेचर ड्युटी करताना त्यांच्यावर सिव्हिल आणि क्रिमिनल केस होऊ शकत नाही. दे आर ग्रँटेड सो दॅट एमपी एमएलए कॅन इफेक्टिव्हली डिस्चार्ज देअर फंक्शन. त्याच्यामुळेच ते एमपी आणि एमएलए त्यांचं फंक्शन जे आहे इफेक्टिव्हली डील करू शकतात. आर्टिकल 194 जे कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे डील्स विथ द पॉवर, प्रिव्हिलेज, इम्युनिटी ऑफ द स्टेट लेजिस्लेचर आणि 105 मध्ये सेंट्रल लेजिस्लेचरचे जे पॉवर्स आहेत ते दिलेले आहेत. आता याच्यामध्ये व्हॉट आर द रूल्स गव्हर्निंग privileges? The rule number 222 of the chapter 20 of the Lok Sabha rule book, correspondingly rule 187 of the Rajya Sabha rule book governs the privilege. It says that member with the consent of speaker or the chairperson raise the question involving breach of the privilege, either the member of the house of the committee thereof. म्हणजे त्याच्यामध्ये कुणी जर एखाद्याचा ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज केला तर ते स्पीकरच्या एक्नॉलेजमेंटने प्रिव्हिलेज मोशन रन करू शकतात. द रूल्स हावेअर मॅन्डेट एनी नोटीस शुड बी रिलेटेड टू इन्सिडेंट्स अँड रिसेंट ऑकरेन्स शुड बी नीड इंटरव्हेन्शन इन द हाऊस. तर याच्यामध्ये स्पीकरचा रोल काय आहे? स्पीकर द फर्स्ट लेवल स्क्रुटनी ऑफ द प्रिव्हिलेज मोशन. म्हणजे प्रिव्हिलेज मोशन रन केल्यानंतर खरंच बघेल की खरंच प्रिव्हिलेज मोशन झाली आहे का, खरंच प्रिव्हिलेज ज्याचे आहेत की हार्म झाले आहेत का, हे स्पीकर पहिल्यांदा चेक करेल. स्पीकर चेअर कॅन डिसाइड ऑन द प्रिव्हिलेज मोशन हिमसेल्फ और हरसेल्फ और रेफर द प्रिव्हिलेज कमिटी ऑफ द पार्लिमेंट. त्याच्यानंतर त्यांनी स्वतः नोटीस केल्यानंतर ही जो रिपोर्ट आहे तो प्रिव्हिलेज कमिटी ऑफ पार्लिमेंटला देण्यात येईल. इफ स्पीकर अँड चेअर गिव्ह कन्सेंट अंडर रूल 222 द मेंबर कन्सर्न इज गिव्हन अपॉर्च्युनिटी टू मेक शॉर्ट स्टेटमेंट. त्याच्यानंतर स्पीकरने जर कन्सेंट दिला की अरे आहे ही गोष्ट, तर एक प्रकारे शॉर्ट स्टेटमेंट बनवण्यात येतं. प्रिव्हिलेज कमिटीमध्ये बघा, आता जी प्रिव्हिलेज कमिटीकडे स्पीकर नंतर प्रिव्हिलेज कमिटीकडे जी केस जाते इन द लोकसभा, द स्पीकर नॉमिनेट द कमिटी ऑफ द प्रिव्हिलेज कन्सिस्टिंग ऑफ 15 मेंबर as per respective party. A report then presented to the house for the consideration. The speaker may permit half-hour debate while considering the report. Speaker may pass the final order and direct report labeled before the house. Resolution may then move relating to breach of the privilege that has to be anonymity passed. त्याच्यानंतर स्पीकर काय करतं की फायनल ऑर्डर जेव्हा प्रिव्हिलेज मोशन जे आहे प्रिव्हिलेज कमिटीकडे जातं आणि त्याद्वारे सॅटिस्फाईड होतं, तर फायनल रिझोल्युशन जे आहे ते स्पीकर द्वारे दिलं जातं हाऊसला. आता प्रिव्हिलेज मोशन जी आहे ऑब्व्हियसली प्रिव्हियसली ब्रीच ऑफ द पार्लिमेंट प्रिव्हिलेज जे आहे प्रिव्हिलेज मोशन मध्ये चेक केले जातात हे आपण पाहिलं. नंतर पार्लिमेंटरी प्रिव्हिलेजेस जे आहेत त्याच्यामध्ये सर्टन राईट्स आणि इम्युनिटीज ज्या मिळतात मेंबर्सला त्या एन्जॉय केल्या जातात. वेन द राईट्स अँड इम्युनिटी आर डिसरिगार्डेड, म्हणजे त्याचा एक प्रकारे डिसरिगार्ड केला जातो, जे पण राईट्स आहेत ब्रीच केला जातो, तेव्हा तो पनिशेबल आहे अंडर द लॉ ऑफ पार्लिमेंट. आणि याच्यामध्ये नोटीस मूड फ्रॉम इन द फॉर्म ऑफ मोशन नुसार ही जी आहे की ही नोटीस दिली जाते.
आणि जे आपण बघितलं की स्पीकरला पहिल्यांदा स्क्रुटनी करायला दिली जाते, नंतर प्रिव्हिलेज कमिटी भाग घेते. ओके. आणि रूल नंबर 222 मध्ये बघितलं की चॅप्टर 20 ऑफ द लोकसभा जो आहे त्याच्यामध्ये रूल बुक मध्ये रूल 187 मध्ये राज्यसभाच्या आपण प्रिव्हिलेज मोशनला कसं गव्हर्न केलं पाहिजे याच्या संबंधित अनेक ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पार्लिमेंटरी प्रिव्हिलेज जे आहेत, पार्लिमेंटरी प्रिव्हिलेजेस जे आहेत आर स्पेशल राईट्स, याच्यामध्ये 105 आणि 195 मध्ये आर्टिकल मध्ये आपल्याला हे डिस्क्रिप्शन आहे. याच्यामध्ये 105 मध्ये आपण जर बघितलं तर आर्टिकल 105 मध्ये कॉन्स्टिट्युशनली एक्सप्रेसली मेन्शन 2 प्रिव्हिलेजेस, दॅट इज फ्रीडम ऑफ स्पीच इन द पार्लिमेंट अँड राईट टू पब्लिकेशन इन द प्रोसिडिंग. याच्या संबंधी जर कोणी फ्रीडम ऑफ स्पीच केलं, काय म्हणजे गैरवक्तव्य केलं किंवा पब्लिकेशन संबंधित पब्लिकेशन काही लेजिस्लेशन विरुद्ध रॉंग केलं तर त्याच्यानंतर त्याला प्रिव्हिलेजेस मोशन रन करू शकतात. अपार्ट फ्रॉम द प्रिव्हिलेज स्पेसिफाईड इन द कॉन्स्टिट्यूशन, कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर कोड नुसार देखील प्रिव्हिलेजेस जी मोशन आहे ती रन केली जाऊ शकते. याच्यामध्ये प्रिव्हिलेज कमिटी जी असते त्याच्यामध्ये स्टँडिंग कमिटी आहे, प्रिव्हिलेज कमिटी एक, म्हणजे स्टँडिंग म्हणजे परमनंट कमिटी आहे. 2 कमिटीज असतात की ऍडहॉक कमिटी म्हणजे टाइम टू टाइम बेसिसवर जी सेटअप केली असते आणि जी स्टँडिंग कमिटी आहे. ओके. तर ही जी स्टँडिंग कमिटी आहे प्रिव्हिलेज कमिटी, त्याच्यामध्ये लोकसभाचे 15 मेंबर्स असतात आणि राज्यसभाचे 10 मेंबर्स असतात. ओके. म्हणजे इट इज अ 25 मेंबर बॉडी. प्रिव्हिलेज कमिटी इज अ 25 मेंबर्स बॉडी. त्याच्यामध्ये लोकसभाचे 15 मेंबर्स असतात आणि राज्यसभाचे 10 मेंबर्स असतात. फाईन. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे UAPA इनॅक्ट्स द प्रोसेस ॲज अ पनिशमेंट. आता याच्यामध्ये ऍप्लिकेशन जे आहेत, ऍप्लिकेशन ऑफ UAPA म्हणजे काय, अनलॉफुल ऍक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन अमेंडमेंट ऍक्ट. द अनलॉफुल ऍक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन अमेंडमेंट ऍक्ट गव्हर्नमेंटने काय केला होता की जे पण अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज आहेत त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी हा ऍक्ट केला होता. याच्यामध्ये सर्टन केसेस हॅज कॉज्ड कन्सर्न रिगार्डिंग एलिजिबल मिसयूज अँड रॅशनल आन्सर वुड बी फाइंड वे टू मिसयूज. म्हणजे याच्यामध्ये सर्टन ज्या केसेस आहेत त्याचा मिसयूज केला जात आहे ऍक्टचा. द पोलीस ऑफन यूज सेक्शन 13 ऑफ द कंजंक्शन विथ द अदर सेक्शन ऑफ द लॉ. मिसयूज कसा केला जातो की पोलीस जे आहेत सेक्शन 13 च्या नुसार अदर सेक्शन ऑफ लॉ चा मिसयूज करताना दिसतात. याच्यामध्ये अनलॉफुल ऍक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन जो ऍक्ट आहे त्याच्यामध्ये ही अमेंडमेंट 1967 मध्ये ही अमेंडमेंट करून हा पारित डबल केलेला होता. त्याच्यामध्ये ज्या वेग आणि अनडिफाईन्ड टर्म्स आहेत लॉच्या, बिसाइड युज्युअल इंटरव्हेंटरी, विविध असे वर्ब्स आहेत जे याचा लूप होल जे आहेत हे शोधून एक प्रकारे मिसयूज ऑफ लॉ करू शकतात. द वाईड आर्बिट्ररी पॉवर्स, द सिमेंटिक स्लिपेज, म्हणजे या लॉ मध्ये आर्बिट्ररी पॉवर्स दिलेल्या आहेत, प्लस लॉ UAP स्क्रिप्टेड इन टू लॉ इटसेल्फ, द क्वेश्चन ऑफ मिसयूज डज नॉट राईज. म्हणजे मिसयूज जर लॉचा केला तर त्याच्यामध्ये काहीच क्वेश्चन्स असे विचारलेले जाणार नाहीयेत. द कन्व्हिक्शन रेट फक्त 2.2% आहे. टेस्टिफाईज टू बी हाऊ UAP इनॅक्ट द प्रोसेस पनिशमेंट. 2.2% लोकांना याच्या अंतर्गत खरी शिक्षा भेटलेली आहे. बाकीच्या लोकांचं जे आहे एक UAPA मध्ये हॅरॅसमेंट होताना आपल्याला दिसतंय. पहिल्यांदा आपण जर हिस्ट्री बघितली, रिसेंटली मेनी ऍक्टिव्हिटीज जर्नलिस्ट स्टुडंट हॅव बुक्ड अंडर द अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज ऍक्ट. आता याच्यामध्ये अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज ऍक्ट मध्ये पर्सनल नागरिक सुद्धा इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात. सस्पेक्ट जरी एखाद्यावर असेल तरी त्याच्यामध्ये कन्व्हिक्ट म्हणून त्यांना एक अटक केली जाते, जर सस्पेक्ट जरी असेल तरी. आणि याच्यामध्ये जर्नलिस्ट जे स्टुडंट गव्हर्नमेंट विरुद्ध आवाज उठवतात त्यांना देखील याच्या अंतर्गत अटक केली जाते. ओके. आणि याच्यामुळे मिसयूज ऑफ पॉवर जास्त पद्धतीने होत आहे. ऍक्ट असाइन ऍब्सोल्यूट पॉवर टू सेंट्रल गव्हर्नमेंट बाय विच सेंट्रल जिम ऍक्टिव्हिटीज अनलॉफुल. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच ठरवते की कोणती ऍक्टिव्हिटी अनलॉफुल आहे. इट इज अ डेथ पेनल्टी, लाईफ प्रिझनमेंट ॲज हायेस्ट पनिशमेंट. आता UAP मध्ये डेथ पेनल्टी दिली जाऊ शकते हायेस्ट पनिशमेंटच्या रूपात. आणि याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी कॅन फाईल द चार्जशीट मॅक्सिमम 180 डेज आफ्टर द अरेस्ट. म्हणजे चार्जशीट जी आहे ते 180 दिवसानंतर फाईल केली जाऊ शकते. म्हणजे किती जास्त मिसयूज ऑफ पॉवरचा याच्यामध्ये स्कोप आहे. आणि त्याच्यानंतर 2004 ला एक अमेंडमेंट झाली, द ऍडेड टेररिस्ट ऍक्ट टू बी लिस्ट ऑफ ऑफेन्स टू बॅन ऑर्गनायझेशन फॉर टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज. याच्यामध्ये अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज मध्ये टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या बॅन केल्या गेल्या. आणि याच्यामध्ये नंतर एक खूपच जास्त UAPA मध्ये खूपच जास्त असा कन्फ्युजिंग एक क्लॉज आणला की जे अमेंडमेंट बिल 2019चं अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज ऍक्ट मध्ये पास झालं. त्याच्यामध्ये डेझिग्नेट इंडिव्हिज्युअल ॲज अ टेररिस्ट, म्हणजे एका इंडिव्हिज्युअलला टेररिस्ट घोषित करण्याची पॉवर देखील या ऍक्ट मध्ये आहे. ऑन सर्टन ग्राउंड्स प्रोव्हाइडेड बाय द ऍक्ट. द ऍक्ट एम्पॉवर डायरेक्टर जनरल ऑफ नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी NIA टू ग्रँट अप्रुव्हल टू सीझर attachment of the property which in case investigated by said agency.
म्हणजे एका इंडिव्हिज्युअलला टेररिस्ट करण्याला क्रायटेरिया अजून काही दिलेले नाहीये. त्याच्यामुळेच हा ज्या ऍक्टचा आहे बऱ्यापैकी जास्त पद्धतीने मिसयूज आपल्याला होताना दिसतो आणि जवळच्या काळात त्याच्यामध्ये अमेंडमेंट करण्याची गरज आहे, जेणेकरून जे वेग्स वर्ड्स आहेत, मिसयूज ऑफ पॉवर या ऍक्ट अंतर्गत होत आहे, त्या मिनिमायझेशन होण्यासाठी हेल्पफुल ठरेल. ओके फ्रेंड्स, आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या. चला तर मग उद्याच्या लेक्चरमध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज. तोपर्यंत स्टे सेफ ॲट युअर होम. थँक्यू सो मच फॉर लिस्निंग माय लेक्चर. प्लीज डू लाईक, सबस्क्राईब टू अवर चॅनल. हॅव अ गुड डे ऑल ऑफ यू.